ऊसाचा शेतकऱ्यांना दर किती मिळाला पाहिजे आणि पाठीमागच्या वर्षी जाहीर केलेल्या साखर कारखानदारांनी जो दर दिलेला नाही तो दर आपण वसूल कशा पद्धतीनं करायचा यासाठी आज आपण इथं सर्वजण वेगवेगळ्या शेतकरी संघटनांचे सर्व पदाधिकारी, सर्व शेतकरी आणि पत्रकार बांधव उपस्थित आहोत। मी पहिल्यांदा माझी ओळख करून देतो की मी प्राध्यापक सुहास पाटील, उजनी माडा। मी ऊस दर नियंत्रण समितीवर सध्या महाराष्ट्र शासनाच्या काम करतोय, सगळ्यांना सर्वश्रुत आहे। आपण बघितलं आता सगळ्या साखर कारखानदारीचा अभ्यासासहित सगळा सखोल चर्चा झाल्या, परंतु ऊसाचा दर आपल्याला अधिकचा मिळवण्यासाठी आणखी वेगळ्या पद्धतीनं काय प्रयत्न करावे लागतील ह्याच्यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे। त्यासाठी इथेनॉल समर्थनार्थ परिषद घेतली पाहिजे हाही रास्त मुद्दा आहे। परंतु मी ज्यावेळेस ऊस दर नियंत्रण समितीवर काम करत असताना साखर आयुक्तांबरोबर आमच्या ज्या वेळेस मीटिंग झाल्या आणि त्या मीटिंगमध्ये जे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना माहीत नाही किंवा संघटना स्तरावर काही ठराविक पदाधिकाऱ्यांना माहीत असतंय, परंतु खाली ग्राउंडला काही गोष्टी माहीत नाहीत, त्यातल्या गोष्टींचा दोन गोष्टींचा उहापोह करून मी माझं वक्तव्य थांबवणार आहे। तर आज महाराष्ट्रात कुठलंही एखादी इन्स्टिट्यूट असलं तर ते इन्स्टिट्यूटचा हिशोब सगळा बरोबर आहे का नाही हे चेक करायची जबाबदारी सरकारी ऑडिटरची असते। परंतु महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षापूर्वी सगळ्या लेखापरीक्षण करायची कारखानदारांची जी जबाबदारी होती ती शासनाकडे होती, परंतु मंत्रालय स्तरावर एक असा निर्णय घेतला आणि ती जबाबदारी खाजगी ऑडिटरला दिली गेली। खाजगी ऑडिटरला दिल्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण कारखानदारीत स्वैराचार चालू झाला हिशोबामध्ये। आजच्या घडीला अशी कंडिशन आहे की आपण एखादं खर्चाचं व्हाउचर जर साखर कारखान्याचं लावायचं म्हणलं तर 500 रुपयापर्यंत 1 रुपयाचं कोर्ट तिकीट लावून ते व्हॅलिड व्हाउचर आहे, परंतु आज ह्या कारखानदारीच्या ह्याच्यात 5 लाख रुपयापर्यंतचं व्हाउचर तिथं लागलं जातं। त्या 5 लाख रुपयाच्या व्हाउचरला सुद्धा तो जो लेखापरीक्षण करणारा ऑडिटर आहे त्यांनी संमती दिलेली आहे। मग त्या अनुषंगाने कारखानदार कोणताही हिशोब त्या सगळ्या प्रशासकीय जे हिशोब आहेत ते सगळे इन्क्लूड करून कारखानदारीच्या बाबतीत सगळा एकूण टोटल खर्च मांडला जातो आणि त्या खर्चाला ते जे लेखा परीक्षण करणारे जे ऑडिटर आहेत ती मंजुरी देतात आणि वर्ग ब वर्ग मिळून ह्या सगळा गौडबंगाल चाललेला आहे। ह्या वेळेस मी ऊस दर नियंत्रण कायदा 1966चा आहे, त्या 66च्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी एक शासनाने कमिटी नेमली आणि त्या कमिटीमध्ये माझी वर्णी तिथं लागली की तुम्ही शेतकरी प्रतिनिधित्व तिथं करा म्हणून। त्या ह्याच्यात मी काही गोष्टी ठराविकपणे मांडलेल्या आहेत। त्यातलं आज आम्हाला साखर आयुक्तांनी सांगितलं की लेखापरीक्षण हे आपल्याला प्रायव्हेटलाच ठेवावं लागेल का, की त्याचं कारण काय की आपल्याकडे सरकारी लेखा ऑडिटची सोय नाही। त्याच्यावर मी थोडासा स्टडी करून पर्याय त्यांना एक दिलेला आहे की एक माणूस लेखापरीक्षण करण्याऐवजी 3 ऑडिटरची नेमणूक करा आणि 3 ऑडिटर असे असावेत की ते वेगवेगळ्या विभागातील असावेत। महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहेत, तर 6 विभागातले 3 ऑडिटर प्रत्येक कारखान्याला, त्या 6 विभागातला कोणताही ऑडिटर घ्या पण प्रत्येक कारखान्याला त्याचं लेखापरीक्षण चेक करायची जबाबदारी 3 ऑडिटरच्या माध्यमातून झाली पाहिजे। मग कुठेतरी कारखान्याच्या खर्चावर की कारखान्याचं सांगितलं आता चेअरमन, संचालक बॉडी वेगवेगळ्या पद्धतीनं कसा खर्च होतो त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल बसेल। दुसरं की आता सध्या जे दर आहे आपला FRP वर आधारित, आपल्याला रिकव्हरीवर आधारित FRP काय बसते त्याच्यावर दिला जातोय। आज आपल्या राज्यात जवळजवळ 210 साखर कारखाने आहेत, त्यातले 190-92 साखर कारखाने चालूला आता सीझनला आहेत। पैकी मी पाठीमागच्या वर्षीचं सगळं रेकॉर्ड बघितलं तर ऊस वाहतुकीचा जो खर्च आहे तो ABCD असे 4 प्रकार केलेले आहेत त्या खर्चामध्ये, तर 750 रुपयापासून 1250 रुपयापर्यंत पर टन वाहतुकीचा खर्च हा लावलेला आहे। मग तोडणी वाहतुकीचा खर्च, मग मला सांगा
1250 रुपये जर एखाद्या साखर कारखान्याचा जर तोडणी वाहतुकीचा जर खर्च असला तर आपल्याला एफआरपीतून तो खर्च वजा करायचा आहे म्हटल्यानंतर आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या पाठीमागच्या वर्षीचा जर तुम्ही सगळ्यांनी हिशोब बघितला तर जास्तीत जास्त 11.83 साखर उतारा मिळालेला आहे. हायेस्ट मला वाटतं श्रीपूर, सहकार महर्षी, विठ्ठलराव शिंदे 4-5 साखर कारखाने असे आहेत की 11% पुढे रिकव्हरी आहे. पण त्यांचे जर तुम्ही वाहतुकीचे खर्च बघितले तर 950 रुपयापासून 1250 रुपयापर्यंतचे वाहतुकीचे खर्च आहेत. म्हणून त्याच्यावर कुठेतरी कॅपिंग केलं पाहिजे. ह्याच्यासाठी सुद्धा ऊसदर नियंत्रण समितीच्या ह्या कमिटीमधून मी माझा स्वतःचा तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तिथं अग्रेसिव्ह भूमिका मांडली आणि सगळ्या साखर कारखान्यांनी 950 रुपयाच्या पुढं खर्च दाखवता कामा नये ही अग्रेसिव्ह भूमिका मी तिथं घेतलेली आहे. मग ह्या पण गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं काळाची गरज आहे. शेवटी आपण फक्त हिशेब करतोय कारखानदार, पण अंतर्गत काय गोष्टी चालतात, शासन स्तरावर काय गोष्टी चालतात, कारखानदार कुठं पैसे लिकेज कुठं आहे, ही जी 200 रुपयाचा लिकेज आहे थेट आपल्याला एफआरपीत 200 रुपयाचा जो घाटा सध्या मिळतोय त्याला कारण ती आहे. म्हणून कुठल्या साखर कारखान्याचा आपले 2500 रुपयाच्या पुढे मागच्या वर्षीचा जर उतारा बघितला तर कुठल्याही साखर कारखान्याची 2500 रुपयाच्या पुढे एफआरपी नाही. त्याला हे कारण आहे. ते ह्या कारणासाठी सुद्धा आपल्याला मी जसं आज भूमिका मांडली तो आता पूर्णपणे 1966चा ऊसदर नियंत्रण दुरुस्ती कायदा आमच्याकडून सगळा बाइंड करून आज मंत्रालय स्तरावर नेऊन थांबलेला आहे. आता मंत्रालय स्तरावर सुद्धा तिथं बऱ्याच चर्चा झालेल्या पण तो पेंडिंग ठेवलेला आहे. खरं तर आता मंत्रालयात बघितलं की सगळेच मंत्री महोदय 80% सगळे साखर कारखानदार आहेत. मग त्यांच्या कुठेतरी आर्थिक स्रोतावर आपण बॅन आणतोय अशी त्यांना भीती झालेली आहे. ह्याच्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं सगळ्या बाबतीत कायदेशीर बंधनातून सुद्धा आपल्याला त्यांच्यावर अंकुश ठेवावा लागेल. यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आणि राहिला मुद्दा की सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस दराच्या बाबतीत आरआरसी कारवाई चालू वर्षी 3 साखर कारखान्यावर झाली. आपल्या सोलापूर जिल्ह्यात एक सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, त्याच्या आता जवळजवळ 37 कोटी रुपये येणे बाकी आहे. दुसरा साखर म्हणजे 30 कोटी 44. दुसरा कुर्मुदा सहकारी साखर कारखाना आहे. ती त्यातनं कमी झाले. आता आवताडे साहेबांचे का ते नाही, तो एक आहे. 3 साखर कारखान्यावर आरआरसी कारवाई झालेली आहे. हा, ओंकार तडवळे, सिद्धेश्वर आणि कुर्मुदास. मागच्या वर्षी आपल्या सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ 13-14 साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई झाली. परंतु कारखान्यावर आरआरसी कारवाई झाली म्हणजे काय, त्याचा अर्थ काय की बाबा कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे देणं. पण असं काय कुठला साखर कारखानदार एखाद्या त्यांच्या स्वतःच्या अखत्यारीतल्या कारखान्याची 10 एकर जमिनीचा लिलाव केला आणि दुसऱ्या कुठल्या शेतकऱ्याने किंवा दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीजनं तो लिलाव घेतला आणि ती पैसे कारखान्याकडे भरलं अशी कुठेही केस झालेली नाही. म्हणून त्या 1966च्या नियंत्रण कायद्यात सुद्धा आम्ही परतावा आणि बदल काय केलाय की ज्या कारखान्यांवर आरआरसी कारवाई होईल त्या कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक बॉडी यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच आणून ते शेतकऱ्यांचे पैसे द्या. यावर सुद्धा शासनाचं थोडंसं विचाराधीन पुढे भविष्यातलं धोरण आहे. मग ह्या पण काही गोष्टी आपल्याला ओहापोह ह्या गोष्टीत चर्चा होणं काळाची गरज आहे. आणि त्याच अनुषंगाने आज ह्या ऊस दर संघर्ष समितीच्या मीटिंगसाठी आज आपण इथं बैठक घेतली. या बैठकीमध्ये जो होणारा निर्णय आहे, आज बघितलं गेल्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून पूर्णपणे सोलापूर जिल्ह्यात ऊसाच्या दराची पहिली ठिणगी पंढरपूरला पडल्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातला कारखानदार किंवा कुठल्याही तालुक्यातल्या शेतकरी जागा होत नाही. ही मात्र भूमिका तुम्ही पंढरपूरकरांनी घेतलेल्या या बाबतीत तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आहे की पंढरपुरातले लीडर सुद्धा तेवढेच उत्स्फूर्तपणे ताकदीने समोर येतात आणि त्यांच्या पाठीमागील जनता सुद्धा किंवा शेतकरी सुद्धा तेवढाच जागरूक आहे. पण अधिकची जागरूकता अनेक सुद्धा इतर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये येणं काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी घरी बसून नुसतं आम्हाला काय आज दर झाला, चेअरमन किती दर झालाय, अध्यक्ष किती दर झालाय, पाटील साहेब किती दर झालाय, ही सचिनजी काय दर झालाय, ही एवढं शेतकरी विचारत राहतात.
पण शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःचा स्वाभिमान जागृत केला पाहिजे. शेतकरी हा सगळा आपल्या गावगाड्यातल्या राजकारणात अडकलाय आणि त्या गावगाड्यातल्या राजकारणातल्या बेड्यांमुळं शेतकऱ्यांनी स्वाभिमान सगळा घाण ठेवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा इथून पुढे जागरूकता असलं पाहिजे आणि आपण सुद्धा समाधान भाऊ लढताना सुद्धा आपण शेतकऱ्यांना सुद्धा ठणकावून सांगितलं पाहिजे आमच्यामुळे तुम्हाला 500 रुपये दर जादा मिळालेला आहे. आपण सुद्धा त्याची जाहिरात करायला कमी पडतोय की तात्पुरत्या क्षणिक बाबतीत सगळ्या शेतकऱ्याला बरं वाटतंय, घरी बसून सगळ्यांना दर मिळतोय, संघटना वेगवेगळ्या भांडते त्या आता प्रत्येकाच्या अंगावर सगळे केसेस आणि गुन्हे आहेत. मी दीपक अध्यक्ष जर मुंबईला चाललो तर अशी अवस्था असते की एखाद्या वेळेस एखादी तारीख असते आणि मुंबईला जाताना त्यांची एवढी मानसिक अस्वस्थता असते की मी तारखेला हजर राहिलो नाही, समाधान भाऊ आहेत का, तिकडे माऊली आहेत का, त्यांना प्रत्येकाला पाठपुरावा करायचा, बाबा तुम्ही या प्रत्येकजण तारखेला हजर राहा. भाई आज काय दीपक भाऊचा 2000 टन ऊस आहे का, तरी सुद्धा त्या माणसाला शेतकऱ्यांच्या बाबतीतली जी जाण आहे ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि आज जिल्ह्यात आपण सगळ्यांनी आता समाधान भाऊंनी सुद्धा सांगितलं की शेतकरी संघटनेची खरी सुरुवात दीपक बाबांनी केली, यात मात्र तिळमात्र शंका नाही. म्हणून आपण सर्वजण त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या विचाराला आपण सगळ्यांनी मूक संमती देऊन जो काय आता इथून पुढच्या चालू सीझनमध्ये दर निघणार आहे तो ऊसाचा दर आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने घेऊयात, एवढंच मी बोलतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.